रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी सय्यद शेख. रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. तसेच शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक कंपनीच्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे यामध्ये सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत. तरी शेतकरी मित्रांनो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे याचा 24वा भाग आम्ही तुमच्या समोर आज घेऊन आलो आहोत. तसेच शेतकरी मित्रांनो, तुमच्या आवडीच्या विषयाविषयी सर्व माहिती आज मिळणार आहे. आणि तो आवडीचा विषय म्हणजे आहे पेरू आणि पेरू. पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या एपिसोडच्या माध्यमातून तुम्ही पाठीमागे बऱ्याच पिकांची माहिती घेतली आहे, पण आज आपण घेणार आहोत तुमच्या आवडीचा विषय म्हणजे पेरू. शेतकरी मित्रांनो, पाठीमागीतल्या भागामध्ये तुम्ही डाळिंब असेल, ऊस असेल, केळी असेल, वांगे असेल, टमाटो असेल, मिरची असेल, सर्व पिकांची माहिती घेतलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही प्रत्येक रविवारी आमचा हा एपिसोड बघता, तुमच्या भरपूर कमेंट येतात, तुम्ही आमच्या चॅनलला भरपूर प्रेम करताय. असा भरपूर प्रतिसाद तुमच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून, लाईकच्या माध्यमातून आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, ह्याच्या अगोदर असं कमेंट यायचं की सर पेरूविषयी सर्व माहिती सांगा, त्याबद्दल आम्ही माहिती घेऊन आलेलो आहोत. शेतकरी मित्रांनो, सध्या सर्वांचा आवडता विषय म्हणजे पेरू. शेतकऱ्यांच्या पेरूमध्ये अनेक समस्या आहेत. पेरू लावायचा कधी, कुठली व्हरायटी लावायची, कशी लावायची, ते आपण सगळ्या समस्या जाणून घेणार आहोत ह्या एपिसोडच्या माध्यमातून. शेतकरी मित्रांनो, अशा अनेक समस्या आहेत की ते आपण समस्याचं निवारण आज आपण करणार आहोत. तर शेख सर, जर आपण पेरू लागवड करतो, इतर शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, भरपूर समस्या आहेत. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपण घेणार आहोत हवामान. त्यासाठी आपल्याला हवामान कसं पाहिजे पेरूसाठी? साधारणतः हवामान आपल्याला कमीत कमी 20 अंश ते 30 अंश सेल्सिअस तापमान असणार असावं. जास्त ऊन पण चालणार नाही, जास्त थंडी पण चालणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, जमीन कशी असावी आपल्याला. तर जमीन ही आपल्याला मध्यम ही स्वरूपाची असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, पाणी निचरा होणार जमीन आपल्याला हवी, तरच आपलं पेरू हा टिकू शकतो. तर सर, आता ह्याच्यामध्ये आपण जमिनीचं ही बघणार आहोत. तर पूर्वी व्हरायटी कोणत्या आहेत? आता तसं बघितलं व्हरायटी भरपूर येत्या. काय प्रत्येक शेतकरी चॉईस वेगळे. सध्या मार्केटलाच बघितलं आपण तर सध्या रेड गुजरात किंवा पिंक तैवान आणि सरदार हे जाती चालतात सध्याच मार्केटला बघितलं तर. पण ती प्रत्येक शेतकरी चॉईसवर डिपेंड आहे. पण सगळ्यात जास्त लागवड ही आता कोणती चालू आहे सध्या बघितलं मार्केटला तर पिंक तैवान हा आणि गुजरात रेड हा पेरू जास्त चालतो मार्केटला. सातव साहेब, आपले पेरू तर लावलाय, पण मशागत कशी करायची महत्वाची? अगोदर मशागत काय करायचं नेमकं आपल्याला? सर, अगोदर आपल्याला काय करावं लागेल की पूर्ण रान उन्हाळ्यामध्ये पूर्ण आपल्याला रान तापवायचंय. आधी तापवलं पाहिजे. नांगरट खोल केली पाहिजे. बरोबर आहे. खोल नांगरट केल्यानंतर ना आपण पूर्ण रोटावेटर मारायचा. रोटावेटर पूर्ण रान सफाईचं होईल. नंतर ना आपल्याला फन करायचं. फनल्यानंतर ना आणखी आपल्याला काही ढिकळं वर आलेले असतात. बरोबर. त्याच्यानंतर ना आणि रोटावेटर मारून घ्यायचा आहे. रोटावेटर मारल्यानंतर ना आपण एक आपल्याला अंदाज की सर्वात हे असतं की अंतर किती ठेवलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं अगोदर मशागत झाल्याशिवाय पुढचं आपण पाऊल उचलू शकत नाही. मशागत नंतर पुढचा आपला टप्पा येतो लागण किती वर करायची. किती वर करू शकतो लागण आपण पेरूची सध्या मार्केटमध्ये? आता मार्केटमध्ये सरासरी जे अंतर असतंय ते काही लोक कसं असतं की कमी रानामध्ये जास्त झाड बसली पाहिजे, बरोबर का? मग त्यासाठी 4x7 लागवड योग्य ठरते. 4x7 किंवा 5x8. आता जी शेतकऱ्याचा प्रश्न असतो की आम्हाला जास्त संख्या बसवायची, मग त्यामध्ये जास्त तुमचं आता बघितलं मार्केटला तर सरास किती लागण लावतात शेतकरी? 4x7 लावतात, 5x8 लावतात. बरं, 5x8 मध्ये किती रोप बसतात साध्या एकरामध्ये? 5x8 मध्ये 1200 रुपयापर्यंत जात आहे. 1000 ते 1200 रुपये असतात. म्हणजे साधारणतः एका एकरामध्ये 1000 रुपयाची संख्या आपण लावू शकतो. साहेब, शेतकरी मित्राचा प्रश्न असतो, रोप कसं चॉईस करायचं, रोप कुठून आणायचं, रोप घेताना कसं घ्यायचं, याबद्दल तुम्ही काय सांगू शकता शेतकरी मित्रांना? आपल्या शेतकरी मित्रांनी असं रोप चॉईस करायचं की जी नर्सरीमधून घेताना त्याची
डायरेक्ट गेल्यानंतर रोप बघितलं पाहिजे. पहिलं रोप बघितलं पाहिजे. हा. की मुळ्याची वाढ किती झाली बरोबर आहे. त्या मुळ्यांना गाठी आहेत का. शक्यतो त्यात महत्वाची समज असते निमेटोडची. तो येताना येतो मुळासोबतच तो नाही आला पाहिजे. म्हणजे तो सगळ्यात आला. महत्वाचा पहिला मुद्दा रोप बघताना निमेटोड आहे का बघायचं आपल्याला. बरोबर. हा. आणि त्यामध्ये कसं एखाद्या नर्सरीमध्ये जास्त दिवसाची पण रोपं असू शकतात. ते बरोबर. आपल्याला कवळे रोप म्हणजे जास्त न उंची झालेले साधारण रोप साईज मध्यम असावी. मध्यम लई असावी. लहान पण नको आणि जास्त मोठं पण नको. म्हणजे मीडियम साईजची रोप आपल्याला लागण्यासाठी योग्य आहेत. अच्छा. बरं, सगळ्यात महत्वाचं आपण लावताना त्याला आपण काय टाकलं पाहिजे. रोप आणलंय, रोप लावताना त्यात काय टाकलं पाहिजे म्हणजे रोपावर चिटकलं पाहिजे आपलं. जे आपण आता योग्य जो अंतर ठरवणार आहे. बरोबर. हा. जो बेड पाडणार आहे आपण हा. त्या बेड मध्ये आपण सर्वांनी म्हणजे शेणखत भरला पाहिजे. पहिलं शेणखत भरलं पाहिजे. शेणखत भरलं पण पाहिजे. वाढलेला चांगला असावा. कुजलेला म्हणजे त्याच्यामध्ये प्रक्रिया केलेला म्हणजे कसं शेणखत, लेंडी खत, कोंबडी खत आणि तुमचं एक ही लिंबोळी खत हा. ही मिक्स करून तुम्ही एक डिपो मारलेला पाहिजे. त्यानंतर ना तुम्ही तोच एकदम कुजलेला 1-2-3 महिन्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं शेणखत कुजलेला असावा. हा कुजलेला असेल तो आपण बेडमध्ये भरायचा आहे. अच्छा. आणि भरल्यानंतर पूर्ण बेड हे सोडल्यानंतर अंतर तर आपलं ठरलेलं आहे. त्यानंतर रोप लागवड करताना रोपाची आपण निवड केलेली ते रोप आणल्यानंतर आपण लावायचं आहे. ते मग सगळ्यात महत्वाची आपलं जमिनीत निवड झाली. हो. मशागत झाली, त्या रोपाची निवड झाली आणि त्यात महत्वाचं म्हणजे लावायचं कसं हे पण आपलं झालेलं आहे. बरं, आपण आता लावल्यानंतर पहिलं ड्रिचिंग काय देतो रामायण आपलं रोप मर न होणे म्हणून. मर न होणे म्हणून आपण पहिलं ड्रिचिंग असतंय आपलं निमकरंज आणि कापूर जेणेकरून ते खाली मर होणार नाही, बुरशीजन्य रोग सगळे जाणार आहेत. आणि त्यानंतर आपण दुसरं ड्रेसिंग कुठलं करतो रोप मर होणे म्हणून. नंतर आपलं स्टीम ग्रो आणि रूट मॅजिक जेणेकरून आपलं रोप पण चिटकतं आणि मुळाची संख्या पण वाढली पाहिजे. शेतकरी मित्रांनो बघा, पहिलं ड्रेंचिंग आहे आपलं निमकरंज कापूरचं आणि दुसरं ड्रेंचिंग आहे आपलं स्टीम ग्रो आणि रूट मॅजिकचं. हे 2 ड्रेंचिंग सुरुवातीला खूप महत्त्वाचे आहेत जेणेकरून तुमच्या रोपाची तुटाळी होणार नाही. तुमच्या जरी काही समस्या असल्या तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. शेतकरी मित्रांनो, आपण बघतो आता सध्या मार्केटला बघितलं डाळिंब नंतर सध्या जास्त चाललेला शेतकऱ्याचा कल आहे तो पेरूकडे आहे. कारण कमी खर्चामध्ये येणार पीक म्हणजे पेरू असं धरलं जातं शेतकऱ्यांना. आपण सगळ्यात पहिलं बघितलं रानाची मशागत, त्यात बघितलं रोपांची निवड, त्यानं बघितलं आपण लागण किती बाय किती करायची आणि त्यानं बघितलं काय डोस लागतात ते. साहेब आता ह्यामध्ये व्हरायटी बघतो आपण. बघा तुम्हाला व्हरायटी बोलणं झालं. आता सध्या शेतकऱ्यांचा जर जास्त कल बघितला तर तैवान पीक बरोबर. त्याचं का बरं कारण काय बरं नेमकं. कारण का तो कमी वया म्हणजे धरला जातो. त्यानंतर त्याचं उत्पन्नही भरपूर निघलं जात आहे. बरोबर. त्यामुळं तो सगळेजण आता काही लोक तैवान पिंक लावतात, काही लोक व्हीएनआर लावतात, काही लोक व्हीएनआर लावतात, कोणी गुजरात रेड लावतोय. अशा भरपूर व्हरायटी आहेत त्या. पण कसं जो तो शेतकरी त्या शेतकऱ्याच्या हिशोबानं तो लावतोय. पण सगळ्यात परवडेबल बनलं तर तैवान पिंक. मग सध्या आपण काय तैवान पिंकची जाहिरात करत नाही शेतकरी मित्रांनो. पण शेतकरी आम्ही जर सर्वे करतोय बऱ्याच लोकांचा 90% लोकांचा पेरू आहे तैवान पिंक. आता असं म्हणतात की तुम्ही तैवान पिंकची जाहिरात करताय काय. आम्ही कुठल्याही व्हरायटीची जाहिरात करत नाही. आमचं काम फक्त एकच आहे, पेरू कुठलाही लावा, आमचं काम त्याला मार्गदर्शन प्लस औषधं देणं हेच असणार आहे. त्यात आमचं काम फक्त एकच आहे, तुमचं पेरूचा प्लॉट नंबर 1 आलाच पाहिजे. बरं, आता आपण ड्रिचिंग झाले. फवारणीसाठी काय फवारणी किती करायची आपल्या सुरुवातीला. नंतर ना आपला ही पेरूची आपण लागवड करतोय. लागवड केल्यानंतर ना पहिलं पाणी आपण दिलं पाहिजे त्याला. महत्वाचं पाणी किती आणि कधी दिलं पाहिजे, किती वेळ कधी दिलं पाहिजे सुरुवातीला आपल्याला. सुरुवातीला आपण पाणी पहिल्यांदा अगोदर आपण जे बेड पूर्ण गार करतो. बरोबर. गार केल्यानंतर टोकन पद्धतीनं आपण रोप लावतो. आता खड्डा किती घातला पाहिजे रोप लावताना आपल्याला. जी आपली गुट्टी आहे रोपाची तेवढ्यापर्यंत आपण असं उकरायचंय. त्याच्यामध्ये गुट्टी लावायची. गुट्टी लावल्यानंतर रोप जे आहे ते पूर्ण आपण असं दाबून हाताने म्हणजे असं दाबून आपल्याला घ्यायचंय. बघा शेतकरी मित्रांनो, जास्त दाबता फक्त हाताने दाबायचं. आपल्याला काय करायचंय, असं हात दाबून आपल्याला रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर नंतर आपल्याला पाणी एक सोडायचं. ड्रिप कसं असावं, इनलाईन असावं, ड्रिपची सिस्टीम कोणती असतं तुमच्या मध्ये, काय ड्रिपचं नियोजन. ड्रिप आता शक्यतो सर्व म्हणजे जवळचे अंतर असलंय त्यामुळे इनलाईन वापरतात. बरोबर. बरं, आपलं आपण आता मशागत झाली, लागण झाली, पाणी नियोजन साधं पाणी कधी द्यावं त्याला, रोजचं किती द्यावं, का रोज द्यावं का 2 दिवसाला द्यावं, कसं द्यावं पाणी हे 1 दिवस आड करून त्याला दिलं पाहिजे. त्या जमिनीच्या निचऱ्यानुसार पाणी देणं. पाणी जास्त झालं तर काय समस्या येऊ शकतात आपल्याला. पाणी जर जास्त झालं तर मुळी चॉकअप होणं किंवा म्हणजे त्याचं वय लहान असताना पाणी कमीच गेलं पाहिजे. बरोबर, कमीच गेलं पाहिजे, जास्त पाणी देऊन चाललं नाही. बरं, आपण मगाशी आपण एक ड्रिंचिंग केलं निमकरंज कापूरचं, दुसरं केलं स्टीम ग्रो
रूट मॅजिकचं वरनं फवारणीसाठी काय द्यावं लागेल आपल्याला? आता पहिल्यांदा जे आपलं ट्रिप्स मावा तुडतुड ही पहिल्यांदा समस्या येतात, त्यासाठी आपलं निमकरणचं आहे, त्या निमकरणचा स्प्रे गेलाच पाहिजे. निमकरणचा स्प्रे गेला पाहिजे आपल्याला मावा थ्रिप्ससाठी. आणि टॉनिक म्हणून काय देणार तुम्ही ह्या वाढीसाठी? ह्याला ह्याच्या वाढीसाठी आपल्याला द्यायचंय रामा गोल्ड 2.5 ml आणि स्टीम ग्रो 1 लिटरला 2.5 ml रामा गोल्ड, स्टीम ग्रो 1.5 ml. ह्याचे आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. त्याने काय फायदा होईल आपल्या शेतकऱ्याला? त्याच्यातून असा फायदा होणार की जे रोप लहान आहेत ते ग्रोथ मध्ये असे वाढणार, म्हणजे वाढ होणार, त्याचा फुटवा होणार, काळोखी राहणार. सुरुवातीला एक 5 ते 6 दिवसामध्ये 2 ड्रिंचिंग आणि 2 फवारणी होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या रोपात तुटळ होणार नाही, रोप चांगलं चिटकणार. शेतकरी मित्रांनो, आता हा पेरूचा पहिला पार्ट आहे आपल्या अजून पार्ट होणारच आहेत. आपण पहिल्या पार्टमध्ये काय बघितलं हे तुम्ही लक्षात घ्या. पहिला पार्ट म्हणजे सर्वात पहिले म्हणजे शेताची मशागत, सगळ्यात महत्त्वाची जमीन असावी कशी ते बघितलं, शेताची मशागत बघितली, रोपाची निवड बघितली, आणि सगळ्यात महत्त्वाचं लागण किती बाय किती करायची, आणि लागल्यानंतर काय डोस द्यायचे तर आपण ह्या पहिल्या पार्टमध्ये बघत आहोत. आणि ह्यानंतर आपला पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 होणारच आहोत. तुमच्या समस्या काय असतील, तुमच्या काय शंका असतील आमच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पेरूचं पीक घ्यायचं आहे ना, तर तुमच्या पेरूच्या समस्या आहेत ना, तुम्हाला हे सर्व बघायचं असेल तर येत्या रविवारी प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा पाठ बघायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण पेरूची लागवड करायची का? पेरूमध्ये कुठल्या समस्या आहेत त्यामध्ये निराकरण करायचं आहे का? शेतकरी मित्रांनो, तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाचा पेरू पिकवायचा आहे का? शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न काढायचं आहे का? शेतकरी मित्रांनो, पाहायला विसरू नका येणाऱ्या रविवारी ठीक 12:30 वाजता पाहायला विसरू नका. प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे.